अगं, तू तयार केलेली योजना नक्की यशस्वी होईल ना? अरे विठ्ठला, ही योजना मी तयार केली आहे. तुला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. फक्त हसत राहा आणि योग्य वेळी होकार दे. बाकी सगळं मी सांभाळेन. अगं, पण गणेशला काही संशय आला तर? गणेश? अरे विठ्ठला, तो इतका भोळा आहे की त्याला सगळं खरं सांगितलं तरी त्याला काही समजणार नाही. आणि त्याची बायको तर त्याहूनही निरागस आहे. अशा लोकांच्या वाट्याला नेहमी उरलेलं सुरलेलं येतं. जगात फक्त चांगुलपणा पुरेसा नसतो, थोडी चालाकीही लागते. लता वहिनी म्हणाल्या आहेत की आपण त्यांना साथ दिली तर आपल्यालाही मालमत्तेत चांगला हिस्सा मिळेल. पण त्या सावित्रीच्या वाट्याला काय येणार? जे काही उरेल ते तिच्या वाट्याला येईल. लता वहिनींनी सगळा विचार आधीच करून ठेवला आहे. बिचारी सावित्री, ती इतकी भोळी आहे की कधी कोणासमोर स्वतःचा हक्कही मागत नाही. त्या रात्री सावित्री चिंतेत होती. अहो, मला खूप भीती वाटते आहे. विठ्ठल दादांचं वागणं काही दिवसांपासून खूप विचित्र वाटत आहे. उद्याच्या वाटणीमध्ये काहीतरी गडबड होईल असं वाटतंय. अगं सावित्री, जे होईल ते पाहू. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्याचा पाया मजबूत असतो त्याच्या आयुष्याच्या भिंती आपोआप भक्कम उभ्या राहतात. त्या रात्री संपूर्ण गावात एक वेगळंच वातावरण होतं. 3 भावांच्या मालमत्तेची वाटणी होणार होती. जमीन वाटली जाणार होती. घर विभागलं जाणार होतं आणि त्यांचं आयुष्यही नव्या मार्गावर वळणार होतं. पण त्या गावातील कोणालाही माहीत नव्हतं की या वाटणीमध्ये सर्वात मोठा अन्याय कोणाच्या वाट्याला येणार होता. अरे, सगळ्यांनी नीट ऐका. आज जो वाटप होणार आहे तो अंतिम निर्णय असेल. दगडावरची काळी रेख समजा. ज्याच्या वाट्याला जे येईल त्यातच जगायचं आणि त्यातच आयुष्य काढायचं. नंतर कोणतीही तक्रार नाही, कोणताही प्रश्न नाही आणि रडारड नाही. आणि जर नंतर कोणी या निर्णयाविरुद्ध आवाज उठवला तर हे लक्षात ठेवा, मी मोठा भाऊ आहे, पण त्या दिवशी मी भाऊ म्हणून उभा राहणार नाही. बोला, सगळ्यांना मान्य आहे ना? हो दादा, मला मान्य आहे. हो दादा, मलाही मान्य आहे. त्या दिवशी फक्त जमिनीची वाटणी होत नव्हती. त्या दिवशी 3 स्त्रियांच्या नशिबाचाही निर्णय होणार होता. पण सगळ्यात जास्त शांत राहणारी स्त्रीच भविष्यात सर्वात उंच भरारी घेणार होती. वाटणीचा दिवस अखेर उजाडला होता. विठ्ठल आणि लता यांनी रात्रभर बसून योजना आखली होती. शंकर आणि त्याची पत्नी मंगला त्यांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देण्यासाठी तयार होते. तर गणेश फक्त एवढीच प्रार्थना करत होता की जे काही मिळेल ते न्यायाने आणि प्रामाणिकपणे मिळावे. वाटणी सुरू झाली. विठ्ठलच्या वाट्याला सुपीक आणि हिरवीगार जमीन, मजबूत पक्का घर आणि तगडे बैल येतील. आणि शंकरच्या वाट्याला आंब्याची बाग, विहीर आणि घरातील बहुतेक मौल्यवान सामान येईल. आणि गणेशच्या वाट्याला जुनी पडीत जमीन, मोडकळीस आलेलं घर आणि म्हातारा बैल येईल. पण ती जमीन तर पूर्ण ओसाड आहे, तिथे काहीच पिकत नाही. हे कसं योग्य आहे? हो गणेशा, जमीन जरी लहान असली तरी तुझे हात मेहनती आहेत. तू कष्ट केलंस तर सगळं ठीक होईल. हो गणेश भाऊ, आम्हालाही हेच वाटत होतं की तुमच्या वाट्याला काहीतरी यावं. मोडकळीस आलेलं घर असलं तरी ते घरच असतं. ओसाड जमीन असली तरी ती जमीनच असते. देवाची इच्छा समजून स्वीकारा, त्यातच तुम्हाला मन शांती मिळेल. अगदी बरोबर वहिनी. आणि तसंही सावित्री ताईंना साधेपणाच आवडतो. त्यांना जास्त कशाची गरज नाही. दादा, ठीक आहे, मला मान्य आहे. गणेशने परिस्थिती स्वीकारली होती. लताला वाटलं तिचा डाव यशस्वी झाला, आता सगळं संपलं. पण तिला माहीत नव्हतं की सावित्रीच्या आयुष्यातील खरी कहाणी तर आता सुरू होणार होती. वाटणीनंतरचे दिवस अत्यंत कठीण गेले. ओसाड जमिनीत काहीच पिकत नव्हतं. जुना बैल इतका अशक्त झाला होता की नांगर ओढण्याची ताकदही त्याच्यात उरली नव्हती. एके संध्याकाळी
गणेश निराश होऊन घरी आला. अगं सावित्री, घरात धान्य सुद्धा उरलेलं नाही. मी रोज प्रयत्न करतोय पण जमिनीत काहीच उगवत नाही आणि बैलही काम करत नाही. अगं कदाचित दादा बरोबरच बोलत होते. माझ्या नशिबात बहुतेक हेच लिहिलं आहे. अहो, नशीब त्यांचंच वाईट असतं जे स्वतःची साथ सोडून देतात. तुम्ही धीर सोडू नका. अगं पण किती दिवस, अजून किती काळ असंच जगायचं? अहो, जितके दिवस गरज असेल तितके दिवस, पण आपण हार मानायची नाही. मग दुसऱ्या दिवशी सावित्री बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेली. तेवढ्यात तिला लता आणि मंगला दिसल्या. अगं सावित्री, तू इथे? पाहिलत का, सावित्रीताई भाजी घ्यायला आल्या आहेत. किती साधं आणि सरळ आयुष्य जगतात ना या. आम्ही तर नवीन कपडे बघायला आलो होतो, पण प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात ना. अगं हो ना, आणि ऐकलं की वाटणीत मिळालेल्या त्या जमिनीत अजून काहीच उगवलं नाही म्हणे. किती दिवस झाले. खरंच तुमची खूप काळजी वाटते आम्हाला. आणि तसंही सावित्रीताईंच्या गरजा फार मोठ्या नाहीत. थोडक्यात समाधान मानायची त्यांची सवयच आहे. अहो वहिनी, तुम्ही काळजी करू नका. आज जमीन शांत आहे, पण एक दिवस ती नक्की बोलेल. अहो, ऐकलत का वहिनी, सावित्रीताई म्हणतात जमीन बोलेल. अगं सावित्री, जमीन कधी बोलत नसते. धान्य बोलतं, पैसा बोलतो, पण तुझी आशा मात्र कौतुकास्पद आहे. शेवटी आशेवरच तर जग चालतं. अगं चल मंगला, आपल्याला नवीन साड्या बघायच्या आहेत. मग काही दिवसांनी सणाचा दिवस उजाडला. सावित्री नेहमीप्रमाणे स्वच्छ पण जुनी साडी नेसून मंदिरात आली. अगं सावित्री, आज सण आहे आणि तू पुन्हा तीच जुनी साडी नेसलीस. काही हरकत नाही. साधेपणा हा खूप मोठा गुण असतो. तसं पाहिलं तर हीच साडी मी गेल्या वर्षीही पाहिली होती आणि त्याच्या आधीच्या वर्षीही. सावित्रीताई तर एकाच साडीत प्रत्येक सण साजरा करतात. किती व्यावहारिक आहेत ना. अगं मंगला, अशी चेष्टा करू नकोस. सावित्री तिच्याकडे जे आहे त्यातच आनंदी असते. बरोबर ना सावित्री? देवाने तुला खूप समाधान मानणारा स्वभाव दिला आहे. हो वहिनी, माझ्याकडे जे आहे त्यात मी आनंदी आहे, पण जे नाही ते मिळवण्यासाठी मी मेहनतही करते आहे. ऐकलत का, म्हणे मेहनत करते आहे. अगं बाई, त्या ओसाड जमिनीत काय मेहनत करणार, तिथे काहीच उगवत नाही. पण सावित्रीला माहीत होतं की योग्य वेळ आल्यावर उत्तर शब्दांनी नाही तर परिणामांनी दिलं जातं. ती शांत राहिली, कारण तिचा विश्वास लोकांपेक्षा तिच्या कष्टांवर जास्त होता. त्या रात्री गाव झोपल्यानंतर सावित्री एकटी शेताकडे निघाली. चंद्रप्रकाशात ती संपूर्ण शेत निरखून पाहू लागली. अचानक तिची नजर शेताच्या एका कोपऱ्याकडे गेली. संपूर्ण जमीन कोरडी फाटलेली आणि उजाड दिसत होती, पण त्या एका छोट्याशा भागात गवत हिरवगार दिसत होतं. ती खाली बसली आणि काळजीपूर्वक माती हातात घेतली. माती थोडी ओलसर वाटत होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्री गावातील वैद्यांकडे गेली. वैद्य बुवा, जरा ही माती पाहाल का? ही आमच्या ओसाड जमिनीची आहे. सगळे म्हणतात ही जमीन निरुपयोगी आहे, पण शेताच्या एका कोपऱ्यात गवत हिरवं होतं, जेव्हा बाकी सगळं कोरडं पडलं होतं. काल रात्री मी तिथे थोडं खोदलं तर खाली ओलावा दिसला. मला वाटतं या जमिनीत काहीतरी खास आहे. अगं मुली, ही काळी आणि चिकनी माती आहे. वरून कोरडी दिसते, पण आतमध्ये ओलावा साठवून ठेवण्याची तिची क्षमता खूपच चांगली असते. अशा जमिनीत कोरपड खूप चांगली वाढते. कोरपड? पण कोरपड तर कोरड्या भागात उगवणारी वनस्पती आहे ना. हो, अगदी बरोबर. कोरपडीला फार पाण्याची गरज नसते. उलट जास्त पाणी मिळालं तर ते खराब होते. तिला फक्त थोडासा ओलावा आणि पाण्याचा योग्य निचरा हवा असतो. तुझ्या जमिनीखाली एखादा नैसर्गिक ओलाव्याचा स्रोत असल्यासारखं वाटतंय.
आजकाल शहरातील सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या कंपन्या, औषध निर्मिती करणारे उद्योग आणि अनेक व्यापारी कोरपडीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. राकेश नावाचा एक व्यापारी दर काही महिन्यांनी इथे येतो. तो कोरपड खरेदी करतो. वैद्य बुवा, कोरपडीची लागवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात? कृपया सगळं सविस्तर सांगा. हो मुली, नक्की सांगतो. पहिली गोष्ट, कोरपडीच्या शेतात कधीही पाणी साचू देऊ नकोस. शेतात बारीक नाल्या तयार कर, म्हणजे पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल. दुसरी गोष्ट, प्रत्येक रोपांमध्ये योग्य अंतर ठेव. कोरपड वाढताना पसरते. तिसरी गोष्ट, तिला भरपूर सूर्यप्रकाश हवा असतो. आणि चौथी गोष्ट, सुरुवात लहान प्रमाणात कर, घाई करू नकोस. आधी समजून घे, मग विस्तार कर. वैद्य बुवा, आज तुम्ही मला अशी गोष्ट दिलीत जी आजवर मला कुणीही दिली नव्हती. पुढे जाण्याचा मार्ग. अगं मुली, मार्ग तर तू स्वतः शोधायला आली होतीस. मी फक्त तुला दिशा दाखवली. त्याच दरम्यान गावात पुन्हा कुजबूज सुरू झाली होती. मंगला धावतच लताकडे आली. अहो वहिनी, तुम्हाला माहीत आहे का, ती सावित्री रोज रात्री एकटी शेतात जाते. बहुतेक ती आजारी असेल. दिवस रात्र त्या ओसाड जमिनीत खणत बसली तर आजारी पडणारच ना. दोघींनाही कल्पना नव्हती की त्यांची ही दुर्लक्षाची चूक त्यांना पुढे फार महागात पडणार होती. त्या रात्री सावित्री गणेशला शेतात घेऊन गेली. अहो, इथे खोदा. अगं सावित्री, संपूर्ण जमीन ओसाड आहे. इथे काय मिळणार आहे? अहो, तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? गणेशने तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा खोदायला सुरुवात केली. मग काही क्षणांनी अचानक माती ओली दिसू लागली. थोडं अजून खोदताच पाणी झिरपू लागलं. अगं सावित्री, इथे तर पाणी आहे, पण तुला हे कसं कळलं? अहो, शेताच्या त्या कोपऱ्यातलं हिरवं गवत आठवतंय का? बाकी सगळं कोरडं असताना ते हिरवं होतं, म्हणजे खाली कुठेतरी ओलावा असणार हे मला समजलं. आणि मला वैद्यबुवांनी सांगितलं की या जमिनीत कोरपड उत्तम वाढेल. ही जमीन निरुपयोगी नाही, फक्त आजवर कुणी तिला समजून घेतलं नव्हतं. पण सावित्री, कोरपडीचे रोपं आणण्यासाठी पैसे कुठून आणणार? आपल्याजवळ तर काहीच नाही. सावित्री काही क्षण शांत राहिली. मग तिने आपल्या गळ्यातील छोटंसं दागिनं बाहेर काढलं. ती तिच्या आईची शेवटची निशाणी होती. नाही सावित्री, ही आईची शेवटची निशाणी आहे. ही विकायची नाहीत. अहो, आईने हे दागिने आपल्या आयुष्याला आधार मिळावा म्हणून दिले होते. आज तोच आधार आपल्याला उभं करणार आहे. दागिने पुन्हा बनवता येतील, पण अशी संधी पुन्हा मिळेलच याची खात्री नाही. गणेश शांत झाला. त्याला सावित्रीच्या शब्दामागचं सत्य जाणवत होतं. मग काही महिन्यानंतर गणेश आनंदाने शेतात उभा होता. अगं सावित्री, बघ ना, ही रोपं किती छान वाढत आहेत, किती हिरवीगार दिसत आहेत. हो, पण अजून घाई करायची नाही. अगं, पण का? कारण प्रमाणापेक्षा गुणवत्ता महत्त्वाची असते. वैद्यबुवांनीही तेच सांगितलं होतं. आधी दर्जा, मग विस्तार. ठीक आहे, पण आपण ही कोरपड विकणार कशी? इथे कोणी व्यापारी येणार आहे का? अहो, व्यापारी इथे येण्याची वाट पाहायची नाही, आपणच त्यांच्यापर्यंत जायचं. अहो, वैद्यबुवांनी राकेश नावाच्या व्यापाऱ्याबद्दल सांगितलं आहे. उद्या मी शहरात जाणार आहे. अगं, तू एकटी कशी जाणार? नाही सावित्री, मी सुद्धा तुझ्या सोबत येतो. अहो, तुम्ही इथेच राहा. रोपांची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मी एकटी जाऊ शकते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्री शहरात पोहोचली. ती थेट राकेशच्या कार्यालयात गेली. नमस्कार राकेशजी, मी सावित्री एका गावातून आले आहे. माझ्याकडे कोरपड आहे. अहो, ही तर अतिशय उत्कृष्ट दर्जाची कोरपड आहे. जर तुम्ही नियमित पुरवठा करू शकत असाल तर मी तुमच्यासोबत वर्षभराचा करार करायला तयार आहे. ठराविक दराने माल खरेदी करेन. ठीक आहे, मला करार मान्य आहे, पण माझी एक अट आहे. दरवर्षी दरात योग्य वाढ झाली पाहिजे. ठीक आहे बहीण, करार पक्का. त्या दिवसांपासून सगळं बदलू लागलं.
ज्या जमिनीला विठ्ठलने निरुपयोगी समजून गणेशच्या वाट्याला दिलं होतं तीच जमीन आता भरभरून उत्पन्न देत होती. कोरपडेची शेती दिवसेंदिवस वाढत होती आणि त्या यशामागची खरी शिल्पकार होती सावित्री. एक दिवस गावात पुन्हा चर्चा सुरू झाली. अगं, गणेशचं घर पाहिलंस का? किती सुंदर झालंय. हो ना, ऐकलं की त्याच्या बायकोने त्या ओसाड जमिनीत कोरपडीची लागवड केली आहे आणि आता शहरात माल विकते म्हणे. मोठमोठे व्यापारी तिच्याशी व्यवहार करतात. गावभर सावित्रीच्या कष्टांची चर्चा होऊ लागली. हे ऐकताच लताच्या चेहऱ्यावरील हसू नाहीसं झालं. ती घाईघाईने विठ्ठलकडे गेली. अहो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. अहो, त्या ओसाड जमिनीत सावित्रीने कोरपडीची शेती केली आहे. तिने एका व्यापाऱ्यासोबत मोठा करारही केला आहे. त्यांच्या घरी आता भरपूर पैसा येतो आहे. हे ऐकताच विठ्ठलच्या मनात मत्सर जागा झाला. अगं, काय बोलतेस तू? त्या जमिनीत? मग आपणही आपल्या मोठ्या शेतात कोरपड लावू. आपण त्यांच्यापेक्षा 10 पट जास्त कमावू आणि त्यांनाही मागे टाकू. लतेचा लोभ आता नव्या रूपात समोर येत होता. पण तिने एक महत्त्वाची गोष्ट दुर्लक्षित केली होती. सावित्रीने महिनोमहिने अभ्यास केला होता. रात्रभर जागून निरीक्षण केलं होतं. वैद्यबुवांकडून शिकली होती. प्रत्येक पाऊल समजून उचललं होतं. लताने मात्र फक्त यश पाहिलं होतं, त्यामागचे कष्ट नाही. मग दुसऱ्या दिवशी मोठ्या शेतात काम सुरू झालं. अरे, लवकर करा. एका आठवड्यात सगळी लागवड पूर्ण झाली पाहिजे. अहो वहिनी, रोपांमध्ये किती अंतर ठेवायचं? अगं, अंतर कशाला ठेवायचं? जितकी जास्त रोपं तितका जास्त नफा. थोडी अक्कल वापर. वहिनी, या शेतात पाण्याचा निचरा व्यवस्थित नाही. नाल्या कराव्या लागतील, नाहीतर पाणी साचेल. अरे, कोरफडीला पाणी लागतं ना, मग भरपूर पाणी द्या. पण वहिनी, कोरपडीला जास्त पाणी दिलं तर? अरे, तू कामगार आहेस की वैद्य? मी जे सांगते ते कर. मग काही आठवड्यानंतर एक कामगार घाबरलेल्या अवस्थेत धावत आला. वहिनी वहिनी, मोठं संकट आलं आहे. वहिनी, सगळी कोरपड सडली आहे. शेतात पाणी साचलं आणि मुळं कुजून गेली. लता काही बोलणार इतक्यात आणखीन एक माणूस तिथे आला. तो रागाने म्हणाला, अहो लताबाई, मी आधीच आगाऊ पैसे दिले आहेत. माल कुठे आहे? 3 आठवडे झाले आहेत. आता एक तर माल द्या, नाहीतर माझे पैसे परत करा. अन्यथा मला न्यायालयाचा मार्ग घ्यावा लागेल. हे ऐकताच लताच्या पायाखालची जमीनच सरकली. अहो वहिनी, आगाऊ पैसेही गेले आणि रोपं सुद्धा गेली. सावित्रीताईंनी जे केलं ते आपण केलंच नाही. त्यांनी आधी शिकून घेतलं, मग काम सुरू केलं. आपण मात्र आधी काम सुरू केलं आणि समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. खरंच तसं होतं. सावित्रीने जमिनीचा स्वभाव समजून घेतला होता. तिची ताकद आणि मर्यादा ओळखल्या होत्या. लताने मात्र फक्त तिचं यश पाहिलं होतं. त्यामागचा अभ्यास, कष्ट आणि संयम तिने कधीच पाहिला नव्हता. कारण नक्कल करता येते, पण अनुभवाची आणि समजुतीची जागा कुणी घेऊ शकत नाही. मला वाटायचं मीच सगळ्यात हुशार आहे. वाटणीच्या वेळी सगळा डाव मीच रचला होता. सावित्रीच्या वाट्याला मुद्दाम ओसाड जमीन दिली. बाजारात, गावात, प्रत्येक ठिकाणी मी तिचा अपमान केला. मला वाटलं होतं ती आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाही, पण तिने ते करून दाखवलं जे मी करू शकले नाही. तिने ते पाहिलं जे मला दिसलं नाही. तिने ते समजलं जेव्हा मी तिची थट्टा करत होते. ती शांत राहून काम करत राहिली आणि मी फक्त बोलत राहिले. अहो वहिनी, मी सुद्धा तुमच्या प्रत्येक गोष्टीला होकार देत राहिले. मीही सावित्रीताईंवर जळत राहिले, पण त्यांच्याकडून कधी काही शिकण्याचा प्रयत्न केला नाही. पण वहिनी, आपल्याकडे अजूनही एक मार्ग आहे. सावित्रीताईंकडे जाऊया, ती आपल्याला माफ करेल. अगं, मी तिच्यासोबत किती वाईट वागले आहे. तिचा हक्क हिरावून घेतला, तिचा अपमान केला, तिची थट्टा केली.
पण वहिनी, कारण त्या सावित्री ताई आहेत आणि आपण आता पूर्वीसारखे राहिलो नाही. चूक मान्य करणं ही सुद्धा बदलाची सुरुवात असते. त्या रात्री गाव झोपलं होतं, पण लताच्या डोळ्यांना झोप येत नव्हती आणि आतून पूर्णपणे तुटून गेली होती. पण कदाचित तुटणं आवश्यकच होतं, कारण कधी कधी अहंकार तुटल्याशिवाय माणूस स्वतःला ओळखू शकत नाही. ती सकाळ खूप जड होती त्या चौघांसाठी, जे कालपर्यंत स्वतःला इतरांपेक्षा मोठे समजत होते पण आज नम्र होऊन उभे होते. आणि गणेशसाठी, जो आयुष्यभर अन्याय सहन करत राहिला होता पण आज ताठ मानेने उभा होता. अगं सावित्री ताई, मला माफ कर. बाजारात सणासुदीला मी तुमच्याबद्दल जे काही बोलले ते सगळं चुकीचं होतं. तुझा अपमान करून मला काय मिळालं? काहीच नाही, फक्त लाज आणि पश्चाताप. अशा प्रकारे त्या चौघांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी सावित्रीची माफी मागितली. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं, लालच, अहंकार आणि अंधानुकृती माणसाला काही काळ पुढे नेतात, पण ज्ञान, संयम, मेहनत आणि क्षमा आयुष्यभर साथ देतात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.